ती शोभायात्रा बघ, डोंबिवलीमधलं हेच खासियत आहे. आणि प्रत्येक शोभायात्रेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं वेशभूषा करून, म्हणजे इतर दिवशी जीन्स असेल, टी शर्ट किंवा वेगवेगळे कपडे घालून महिला ज्या आहेत त्या आपल्या भगिनी ज्या आहेत या वावरत असतात. पण आज इथं जर पाहिलं तर अगदी 7 ते 8 वर्षाच्या लहान मुलीपासून त्या अगदी 60-60 वर्षापर्यंतच्या महिला ज्या आहेत या रॅलीमध्ये सहभागी होतात. फेटे, सुंदर फेटे, नथनी, साडी, पैठणी असेल, काष्टी साडी वेगवेगळ्या पद्धतीनं घालतात. ही खरं तर एक हे बघा, मी यांच्याशी बोलतो. ताई, तुम्ही किती वर्ष सामील होता या? माझं 9वं वर्ष आहे आता. आणि ही कोण आहे? हिचं दुसरं, माझी नात आहे. नात आहे म्हणजे ही आहे, ह्या आजी आहेत आणि ही त्यांची नात आहे. हिला ही परंपरा कशी असते, कशी जपली पाहिजे, कसं सामील झालं पाहिजे याचे धडे तुम्ही देताय. नक्कीच नक्कीच. या सगळ्या महिलांचे, माझे जे सहकारी आहेत प्रवीण चिकन दाखवतो की या सगळ्या महिलांना दाखवून द्या कशा रीतीनं आजचं 9 वर्ष जे आहे ते साजरं केलं जातं. त्याकरता सजून धजून कशा या महिला ज्या आहेत त्या येतात. ताई, सकाळपासून किती वेळ लागला तयार व्हायला? 1 तास. 1 तास लागला, दिसतंच आहे. तर बुलेट आहेत म्हणजे महिला या काय करू शकतील, महिला या काय करतात याचं उदाहरण आपण अनेक पाहिलेलं आहे. तर स्कूटी आहे, बाईक्स आहेत, बुलेट देखील काही महिला त्या चालवत आहेत. काही बुलेट तुम्ही रेग्युलर चालवता? हो, चालवते. म्हणजे बुलेट चालवताना रेग्युलर चालवते मी. माझी ॲक्च्युली स्प्लेंडर आहे, ही माझ्या भावाची आहे, पण मी खूप अगोदरपासून बुलेट चालवते. दोघी मैत्रीण माझी. किती वर्ष सामील होत आहे? आम्ही एकत्र 2012 पासून येतो. 2012 पासून दोघी एकत्र या रॅलीमध्ये ही शोभा येतात. दरवर्षी येतो आम्ही या रॅलीमध्ये. इथे यायला खूप मजा वाटते. ही आहे तिकडं आजी आणि नात आहे, इथं मैत्रिणी आहेत, 12 वर्ष एकत्र येतात. या इथं आई आणि मुलगी आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे महिला ज्या आहेत, तरुणी ज्या आहेत, रणरागिणी ज्या आहेत त्या या सगळ्या शोभायात्रेमध्ये सामील झालेल्या आहेत. फेटे बघितले एकेकांचे अतिशय सुंदर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे फेटे जे आहेत ते बांधण्यात आले आहेत. कोणी साडीचा फेटा बांधलेला आहे, कोणी पैठणीचा फेटा बांधलेला आहे. आणि फेटे बांधायच्या पद्धत देखील वेगळ्या पद्धतीने आहेत. कोणी गांधी टोपी जी आहे त्या पद्धतीच्या टोप्या घातलेल्या आहेत. ही एक वेगळंपण, ही सगळी खासियत जी आहे ही डोंबिवलीच्या या शोभायात्रेची असते.